हॅलो हाय नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आमच्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की आमच्या बाळाला पाळणा वगैरे झोळी वगैरे का नाही येते आणि बाळ झोपतं कसं मग, आणि मग आम्ही काय करतो बाळाला झोपायसाठी. तर आम्ही बाळाला झोपायसाठी काहीच नाही करत आहे. म्हणजे पहिल्यापासून जसं बाळ जन्मलं आहे ना तसं आम्ही त्याला सवयच नाही लावली की पाळण्याची किंवा झोळीची वगैरे सवयच नाही लावली. जिथं टाकल तिथं झोपला पाहिजे. कारण पोरांचं कसं असतं, लहान पोरांचं माहिती आहे, एकदा जर एखाद्या गोष्टीची त्यांना सवय लागली ना तर तेच पाहिजे असतं त्यांना. म्हणजे पाळण्याची सवय असू द्या किंवा झोळीची सवय असू द्या, मग कुठंही जाऊ द्या, कुठं पाहुणे रावळ्याच्यात जाऊ द्या किंवा कुठं फिरायला जाऊ द्या किंवा कुठं, त्यांना ते झोळीशिवाय झोप येत नाही किंवा पाळण्याशिवाय झोप येत नाही. मग करायचं काय? मग पाळण्याची जरी सवय असली ना तरी पण मग कुठं नेलं काय केलं तरी पण मग त्यांना झोळी तरी बांधावी लागते. आणि मग तिथं सोय नसली तर मग प्रॉब्लेम येतो. मग आपल्यालाच म्हणजे कसं तरी वाटतं किंवा मग पोराला सवय वगैरे लागलेली आहे. त्यामुळे तर तुम्हाला सांगते, आमच्या पोराला ना अजिबात पाळण्याची नाही, झोळीची नाही, सवय नाही, काय नाही. जिथं टाकल तिथं तो झोपतो वगैरे. आणि का नाही सवय, तर कारण ह्या पण गोष्टीत आम्ही एकदा पाळण्याची सवय लागली ना की मग 4-5 महिन्याचं पूर्ण झालं ना की मग एक तर ते पालतं व्हायला लागतं एका साईडला वगैरे, एका बाजूला वगैरे असं पालतही व्हायला लागतं. त्यामुळं मग पाळण्यात टाकलं तर एक तासला झोपून आपण झोपून वगैरे कुठं जाऊ शकत नाही ना, मग त्याच्यावरच लक्ष ठेवावं लागतं ही ना. आणि म्हणून मग पाळण्याची आणि म्हणजे पाळण्याची सवय नाही लावलेली किंवा झोळीची पण सवय लावली नाही. आता माझा मोठा पण मुलगा आहे 5 वर्षाचा, तर त्याला पण पाळण्याची सवय नव्हती, झोळीची सवय नव्हती. जिथं टाकल तिथं तो झोपायचा. आणि मग म्हणून आम्ही पाळण्याची सवयच नाही लागून दिली. आता कसं जिथं म्हणजे कुठं पण टाकल तिथं, हॉलमध्ये टाकू द्या हॉलमध्ये झोपतो, बेडरूममध्ये टाकू द्या बेडरूममध्ये झोपतो. म्हणजे किचनमध्ये सुद्धा त्याला कधी टाकलं तरी किचनमध्ये पण तो कळतो. पण काय पोरांना मग, आणि काय पोरांचा प्रॉब्लेम हा असतो की त्यांना कंटिन्यू पाळण्याला झोका घालतच राहिलं पाहिजे. मग कंटिन्यू पाळण्याला झोका घालत राहायचं म्हटल्यानंतर एक माणूस पण गुंतून पडते. आणि माणूस गुंतून पडायचं असलं तर मग त्यात घरात जर माणसं नसली तर मग काय करणार. त्यामुळं मग शक्यतो होता होईल तेवढं पोरांना पाळण्याची आणि झोळीची सवयच लावू नका. कारण थोडंसं एक 4 ते 5 महिनं पोरं झोपतात पाळण्यात किंवा ह्याच्यात, आणि लगेच पालती व्हायला लागतात. मग एकदा पालतं व्हायला लागलं की त्या पोरांकडे कंटिन्यू आपल्याला लक्ष द्यायला लागतं. आणि म्हणूनच मग ह्या गोष्टीमुळं अजिबात पोरांना सवय नाही लावायची की जन्मताच पोरांना अशी सवय लावायची की जिथं टाकल तिथं झोपला पाहिजे, अशी सवय लावायची. म्हणजे आपण सवय लावण्यावर आहे ना पोरांना. त्यामुळं अजिबात पोरांना सवय कसल्या लावायच्या नाही. आता आमच्या पोरांना, माझ्या तर दोन्ही पण पोरांना अजिबात पाळण्याची नाही, झोळीची पण सवय नाही. जसं जिथं टाकल ना तिथं खेळतात पण आणि झोपतात पण. त्याच्यामुळं मला काही अडचण नाही आहे. तर चला, ह्याच कारणासाठी तुम्ही पाळण्याची आणि झोळीची सवय लावू नका. नाहीतर बसायला लागलं किंवा पालतं व्हायला लागलं हे तर कधी तोल जाऊन पाळण्यातनं खाली पडल किंवा त्या झोळीतनं उठून बसून जर खाली बघितलं तर ते पडल लागल हे. त्यामुळं आणि मग 5-6 महिन्यासाठी त्याचे पाळणा घ्या आणि मग ते नंतर घरात दुसऱ्याला कोणाला वापरात पण येत नाही. तो कधी दुसऱ्याची मुलं व्हायची कधी कुणाला द्यायचं नाही. मग ते उगाचच म्हणजे कशाला उगाचच खर्च पण कशाला उगाच त्या पाळण्याला 2-4 हजार रुपये घालवा, पाळणा आणा हे करा ते करा. त्याच्यासाठी त्याला अजिबात पाळण्याची किंवा कशाची सवय नाही लावायची. हाय असं जिथं टाकल ना तिथं झोपलं पाहिजे, अशी पोरांना सवय लावायची. आणि म्हणूनच आम्ही आमच्या पोराला, माझ्या दोन्ही पण पोरांना तशीच सवय आहे. जिथं टाकल तिथं ती पोरं झोपतात ना. म्हणून पाळणा नाही, काही झोळी नाही, काय नाही. मला कुठं पण गेलं ना काहीच प्रॉब्लेम येत नाही. कुठेही जाऊ द्या. कारण पाळणा पण नाही, झोळी पण बांधायची गरज पडत नाही. त्याच्यामुळे मस्त आमच्या निवांत, म्हणजे जिथं जाईल तिथं आम्ही एकदम निवांत असतं. काय पोरं रडत नाही ती झोपीसाठी किंवा काय नाही. तर चला, व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हो, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ लाईक करायला सुद्धा विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.